कुठल्याही कार्यालयीन वेळ संपल्यात तोपर्यंत कर्मचारी हे थकून जातात, दिवसभराचा ताणतणाव त्यांच्यावर असतो आणि कार्यालयातून घरी जाताना ते ताजेतवाने जावे, त्यांच्यात ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून खामगाव येथील विभागीय कार्यालयात दररोज संध्याकाळी एक प्रार्थना होते। गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गीताची प्रार्थना दररोज सायंकाळी होते आणि ही प्रार्थना नेमकी का घेतात, उपविभागीय अधिकारी स्वतः या प्रार्थनेला हजर असतात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत उपविभागीय अधिकारी खामगाव आहेत, रामेश्वर पुरी सर। सर, नेमकी काय भावना आहे ही प्रार्थना घेण्यामध्ये? ॲक्च्युली आम्ही ही प्रार्थना सुरू केली ती मी नोकरीला लागल्यापासून 2011-12 पासून दारव्हा, शेगाव, पातूर, पुसद या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना घेत आलो आहे। आधी शेगावला असताना 2012 मध्ये आम्ही इतनी शक्ती हमें देना दाता ही प्रार्थना घ्यायचो आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हीच प्रार्थना होती। त्यानंतर मग हे गीत भावलं आणि पातूर येथे असताना आम्ही ही प्रार्थना सुरू केली। सायंकाळी सगळे लोक थकलेले असतात, एकत्रित यावेत, विचारांचं आदान प्रदान व्हावं आणि कार्यालय कोण किती वाजता सोडतं हे मलाही माहीत व्हावं, असा एकंदरीत त्याचा उद्देश होता। सर, गुरु ठाकूर यांनी लिहिलेली ही शब्दरचना आहे, नेमकं हीच गीत प्रार्थना म्हणून तुम्ही का सिलेक्ट केली? सरकारी नोकरीमध्ये आपण काम करतो, आम्ही महसूल विभागामध्ये आहे, इथे येणारा जो वर्ग आहे तो विविध प्रकारचा आहे, त्यामुळे जे लोक येतात त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला शिकणं हे रोज प्रार्थनेमध्ये म्हणल्यानंतर ते अंगीकारलं जाईल। त्यामध्ये जसं की हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, किंवा जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना, ही संवेदना रोज जागती राहावी याच्यासाठी ही प्रार्थना आहे। तर नक्कीच कर्मचाऱ्यांमध्ये संवेदना जागती राहावी। कदाचित महाराष्ट्र राज्यातील हे पहिलं असं कार्यालय असेल किंवा एकमेव असं कार्यालय असेल की ज्यामध्ये अशा प्रकारची ही प्रार्थना होते। आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत की आपण त्यांना विचारूया की खरंच या प्रार्थनेमुळे त्यांना खरंच ऊर्जा निर्माण होते का? या ताई आहेत आपल्यासोबत। ताई, काय म्हणाल, या प्रार्थनेमुळे सायंकाळी तुम्ही घरी जाताय, खरंच ऊर्जा निर्माण होते? हो सर, सकाळी ज्या प्रसन्न मनाने आम्ही तो त्याच प्रसन्न मनाने सुद्धा घरी जात होतो। खूप छान वाटतं, शांत वाटतं। काय अनुभूती निर्माण होती ही प्रार्थना ऐकली? नाही सांगू शकत। तुम्हाला काय? शेवटची जी धून आहे, जी आपण व्हायब्रेट करतो, तर आपण दिवसभराचा जो ताण घेतलेला आहे त्या व्हायब्रेशनने आपण तो नाहीसा करतो आणि फ्रेश माइंड घेऊन जातो। तर नक्कीच गुरु ठाकूर यांचे हे शब्द खरं तर प्रेरणादायी आहे आणि महाराष्ट्रातील कदाचित हे एकमेव असं कार्यालय असेल की ज्या ठिकाणी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर अशा प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आपला बॉस आपल्या कॅबिनमध्ये बोलवतो आणि त्या ठिकाणी एक प्रार्थना होते। खरं तर ऊर्जादायी हे दृश्य आहे। अखंड महाराष्ट्रात सर्वच कार्यालयात जर अशी प्रेरणादायी अधिकारी आणि प्रेरणादायी कर्मचारी असले तर नक्कीच कामकाजाचा वेग नक्की वाढेल। कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।